मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे की आपण आपल्या गाडीसाठी 1 लिटर पेट्रोल विकत घेतल्यानंतर त्याचे पेट्रोलची मूळ किंमत किती असते आणि त्यावर गव्हर्नमेंट किती टॅक्स घेते? चला तर आपण आज जाणून घेऊया सोप्या या व्हिडिओमध्ये की मूळ किंमत पेट्रोलची कशावरून ठरते आणि त्याच्यानंतर किती टॅक्स गव्हर्नमेंट ऍड करते. तर पेट्रोलची किंमत ठरण्याचे 4 मुख्य घटक आहेत. त्यातील सर्व पहिला घटक आहे कच्चे तेल प्लस रिफायनरिंग प्रोसेस आणि त्याच्यानंतर ओएमसीचा नफा म्हणजे ऑइल मॅन्युफॅक्चर कंपनीचा नफा. त्याच्यानंतर दुसरा केंद्र सरकारचा टॅक्स म्हणजे एक्साइज ड्युटी. त्यानंतर येते राज्य सरकारचा टॅक्स, त्यालाच आपण व्हॅट म्हणतो. आणि त्याच्यानंतर डीलर कमिशन म्हणजे पेट्रोल पंप मालक, हे त्याच्यावरती जी किंमत ऍड करून आपल्याला विकतात. तर आज रोजी 2026 मध्ये कच्चे तेल प्लस रिफायनिंग प्रोसेसचा खर्च आणि ओएमसी यांचा नफा, ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा नफा, हे सर्व पकडून जवळपास 55 ते 56 रुपये पडतात. त्याच्यानंतर केंद्र सरकारचा टॅक्स आहे 21.90 रुपये. राज्य सरकार त्या पेट्रोलवरती लावते परत टॅक्स 32.10 रुपये. हा टॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. डीलर कमिशन पेट्रोल पंप मालक आज 4 ते 5 रुपये त्याच्यावर ऍड करून विकतात. म्हणजे आजचा पेट्रोलचा भाव अशा प्रकारे 112 ते 113 रुपये आहे. याच उलट आपण 2014 मध्ये पेट्रोलचे दर कसे होते आणि टॅक्स कसा होता तो बघितला तर ओएमसी नफा आणि सर्व पकडून 47 रुपये. त्याच्यानंतर केंद्र सरकारचा टॅक्स त्यावेळेस होता 9.20 रुपये 2014 साली. राज्य सरकारचा टॅक्स महाराष्ट्राकरिता त्यावेळेस होता 17 रुपये आणि त्यावेळेस पेट्रोल पंप मालक यांचे कमिशन होते 2.5 ते 3 रुपये. असे 76 ते 77 रुपयामध्ये आपल्याला पेट्रोल मिळत असे. म्हणजे आज जे पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा टॅक्स. म्हणजे जवळपास 9.20 वरून 21.90 आणि 17 वरून 32 रुपये म्हणजे जवळपास डबल टॅक्स हा सरकारने ऍड केलेला आहे, दोन्ही सरकारने. जर हा टॅक्स आपण जर कमी केला आणि 2014 इतकाच टॅक्स ठेवला तर आपल्याला आजही रोजी 84 ते 86 रुपयाला पेट्रोल मिळू शकते कच्च्या तेलाची किंमत वाढल्यानंतरही. म्हणजेच हा 54 रुपये टॅक्स गव्हर्नमेंटने ऍड केलेला आहे 55 रुपयाच्या पेट्रोलसाठी. म्हणजे जवळपास जेवढीची पेट्रोलची किंमत आहे तेवढाच टॅक्स गव्हर्नमेंट त्याच्यावर आकारत आहे. आणि यातही जे पेट्रोल आज आपण विकत घेतोय ते E20 फ्यूल आहे, हे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे. आणि जर तुमची बाईक 2023 पूर्वीची असेल त्यासाठी हे फ्यूल योग्य नाहीये. म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल. आणि 2014 साली आपल्याला 100% प्युअर पेट्रोल मिळायचे. तसेच 2020 साली कोविड काळामध्ये ज्या वेळेस क्रूड ऑइल कच्चे तेलाची किंमत ही $20 प्रति बॅरल इतकी कमी गेली होती, त्यावेळेस पेट्रोलचे भाव सरकारने कमी न करता एक्साइज ड्युटी 33 रुपयांपर्यंत वाढवून दिली. 33 रुपये. म्हणजे ज्या वेळेस कच्चे तेलाची किंमत कमी होते तर त्याचा जो फायदा आहे तो सर्वसामान्यांना द्यायचा नाही, तो सरकारने स्वतः आणि ओएमसी कंपनी यांनी मिळून घ्यायचा. आणि ज्यावेळेस पेट्रोलचे भाव वाढले तर तो बर्डन लगेच जनतेवरती लादायचे. आणि आज जे 21.90 रुपये टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटने 10 रुपये कमी केला कच्चे तेलाची किंमत वाढली सांगून, तो ठेवला फक्त 11.90 रुपये. पण यातही 10 रुपये हे जनतेला नफा किंवा जनतेसाठी कमी केले नाही सरकारने. हे 10 रुपये इथून काढून इथे ऍड केले की नाही, कंपनीला नुकसान होते तर त्यांच्यासाठी हे 10 रुपये प्लस ऍड केले जाईल. म्हणजे 11.90 रुपये गव्हर्नमेंट घेणार आणि 10 रुपयाचा नफा परत कंपन्यांना देणार.